गाईज आता द्वारकाधीश मंदिरचं दर्शन करून आता 20 मिनटं पायी गुगल मॅपमध्ये सर्च करून आता चाललो आहोत भडकेश्वर मंदिरकडे. भडकेश्वर महादेव मंदिर आहे, तर आता आम्ही चाललोय तिकडे. माझा बर्थडे आहे, कमेंटमध्ये मला विश करा. कमेंटमध्ये द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन आम्ही भडकेश्वर महादेव मंदिरात आलो. आम्ही पोहोचलो तेव्हा इथे आरती चालू होती. आरतीमध्ये जो डमडम असा आवाज येतो तो महादेवाच्या डमरूचा नाद म्हणतात. तो आवाज ऐकताना मन एकदम शांत होतं. समुद्राचा आवाज, वारा आणि डमरूचा नाद सगळं खूपच वेगळं वाटतं. खूप वेळ काही न बोलता फक्त उभं राहून तो क्षण अनुभवायचा वाटत होता. अशा ठिकाणी आल्यावर खरंच वेळ कसा जातो ते कळत नाही. आता इथे आरती चालू आहे. आम्ही पोहोचतो, इथे आरती चालू आहे. चला. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, कारण आज विहानचा बर्थडे आहे. देवाचं दर्शन घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करणं खूप छान वाटलं. रात्री रूमवर छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कापला आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉल केला. लांब असूनही सगळे जवळ असल्यासारखं वाटलं. हा दिवस खूप स्पेशल राहणार आहे. पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.